राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नाशिक जिल्हा आणि निफाड तालुका या ठिकाणी गणेशनगर नावाचं गाव आहे। या ठिकाणची घटना आपल्याला पाहिजे। सचिन दुसाने हा जो युवक आहे त्याची बायको दुसाने, नवरा बायको, चांगला प्रपंच, कष्टाळू माणूस, 500-700 रुपये रोज कमवायचा आणि त्याचं दुकान होतं, वर्कशॉप होतं। कलाकार माणूस हा सचिन। पण कधी कधी माणसाच्या आयुष्यात तुम्हाला सांगतो सगळं काय व्यवस्थित असं ना की काय कुठं माशी शक्ती म्हणा किंवा वाईट घडतं की काही, आणि माणूस आहे, देव नाही हो, त्याच्या पुढं काय वाढून ठेवलं। भयानक घटना बाबतीत घडली आणि त्या घटनेला एकमेव कारणीभूत असून त्याची बायको आहे। मध्ये विचार केला, 2 मुलं झाली, मुलं मराठी शाळेत लग्नाला 6 वर्ष झालेली। त्या नवऱ्याकडून तिचं काय शरीरात शरीर सुख मिळत नव्हतं किंवा कमी मिळत होतं किंवा हिची कामेच्छा वाढली होती किंवा काही हार्मोन्स, डोपामाइन किंवा ऑक्सिटोसिन सारखे स्त्रावल्यामुळे पण तिची कामुक इच्छा, पण जरी इच्छा वाढली तरी माझं म्हणणं असं आहे की बा ती तिच्या नवऱ्यापाशी बोलली पाहिजे, व्यक्त झाली पाहिजे की माझं काय आजार होतं, मला असं का होते, मला असं का जाणवतंय, हे तिने नवऱ्यापाशी बोलायला पाहिजे होतं। हे काहीही न करता ते असते सरळ परपुरुषाची अनैतिक समजतापण आणि काम चाललं होतं। त्या बांगल्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं नाव आहे दत्तात्रय महाजन। डस्टर नावाची कार आहे बघा, त्या कारमध्ये यायचा, ते UP बिहारचे लेबर 5-25 त्याच्याकडं, त्यांना कामाची सांगायचा आणि हा फक्त कामं उचलायला, मोठा कॉन्ट्रॅक्टर। गळ्यात 10-5 तोळ्याची चेन तसली, रोबाबात फिरायचा। हे सगळं असताना सुद्धा मग त्याकडे पैसा पाणी होतं, कला होती, वृत्तीने बी खर्चट होता, हा विषय महत्त्वाचा आहे। आणि त्याला ती महिला सारखीच बघती शेजारची, ही त्यांनी हेरलं, अर म्हणला आईला आई, ताईला ताई, आणि चालून आली तर सोडायची नाही, अशा प्रकारच्या हीन विचाराचा माणूस तो कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय, तो लागला बाबा त्याच्या नादाला लागल्यावर। आणि कसं असतं, शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायला वेगवेगळ्या वयोगटानुसार ते वेगवेगळ्या प्रकारे प्रस्थापित होत्या, ध्यानात ठेवा। ती दुनिया फार वेगळी अनैतिक संबंधाची। एखादी लय 9वी-10वीचीच पोरगी अल्पवयीन, तर ती काही जास्त म्हणजे लगेच फसती अशातला भाग नाही। ती मुलाला एखाद्या 11वी-12वी नंतर ती जी कळीत होती ती ती शक्यतो पटतच नाही पोरांना, का ती मॅच्युअर झालेली असते, असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये। पण एखादी चालू गव्हाणीची नांगरटच चालू आहे बाबा, म्हणजे विवाहित स्त्री आहे, आणि तिने ठरवलं की बाबा हा ट्रॅक्टर नको, दुसरा ट्रॅक्टर बोलवायचा, ती बोलू शकते ना महाराज, काय नाही तिच्याच बाजूने, काही विषय नाही। पण त्याच्यातून काही वाईट घडतं ही त्याच्या देणे म्हणे नव्हतं। आणि या प्रकरणामध्ये सचिन दुसाने ह्या कष्टाळू माणसाला आणि आईबापा, तिच्या आईबापाला सांभाळायचा, तिला सांभाळायचा, मुलांना सांभाळायचा, कुठलं व्यसन नाही, काय नाही, सरळ साधारण सरळ मार्गी माणूस, आणि त्याच्या बाबतीत हे व्हावं हे फार वाईट आहे। ती कामिनी लागली भावना आधी त्या दत्तात्रयच्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाणं येणं। मग आता कसं असतं, महादेवाच्या पाया पडलेलं की बाहेर नंदीला नमस्कार आधी करावा लागतो। एखाद्या ऑफिसात एखादा साहेब आहे, त्याला जर भेट पाहिजे असेल किंवा मंत्रालयात तुमचं जाण्याचा योग नसून आला, मंत्रालयात गेलं तर शिपायापासून सगळे माहीत राहते साहेब कुठे भेटते आणि कधी, आणि त्यावेळी 100ची नोट बरंच काम करून जाते, लय आतलं बोलायला लावू नका। आता ह्या प्रकरणामध्ये ते सचिन बरोबर बी त्यांनी सचिन दुसानेबरोबर मैत्री वाढवली दत्तात्रयनी, का देवी पाहिजे ना, मग देवाशी मैत्री करायला हरकत आहे, असा विषय तो। अनैतिक माणूस इतका लालसी असतो की म्हणजे संबंध ठेवणारा की यासाठी कुठल्या आणि या प्रकरणामध्ये सुद्धा हे प्रकरण यांचा अनैतिक संबंध चालू झाल्याच्या नंतर गावात त्या बोबाटा झाला, चर्चा झाली, हा ती काही लपून राहत नाही। आणि जसं त्या सचिनच्या कानावर हा प्रकार गेला, त्यांनी खात्री करून घेतली, मनातून नाराज झाला गडी, पण बायकोला मानला आपली पोरं मराठी शाळेत जातात, प्रपंचाचं वाटलं होईन, आता एक तर पुरी मिळत नाहीत,
तिला प्रेमाने समजावून सांगितलं, म्हणला एक चूक सोडून दे, तुझी हातजोडून विनंती आहे, मार्गाला तू जाऊ नको, नाही तर मी तुला घटस्फोट द्यायला मागं पुढं बघणार नाही, परत जर मला आपडले तर घटस्फोट, असे त्याला त्यांनी दम टाकला बा. त्याला म्हणलं एवढ्यात तिला वाटलं होईन विषय संपन. ह्या साईडला हो दत्तात्रय मात्र पाण्यातून मासा कसा काढता तडफडायला लागला तिच्याशिवाय. हा, कारण ते पण एक व्यसनच आहे. शरीराला तुम्ही जसं व्यसन द्याल तसं ते शरीर बनतं. तू म्हणला मी काय तू जगू शकत नाही. जाणं येणं बंद झालं, तडफडायला लागला तो. ती म्हणली काय, म्हणली कार्यक्रम करू. दोघांनी विचाराने ठरवलं, म्हणली या सचिनचाच काटा काढून टाकू आपण, बघा दुनिया. सचिनचा काटू म्हणला चालते. मग ह्यानी त्याचे 3 मित्र, आता एक मित्र आहे आणि 2 तर कामगाराची, तुम्हाला सांग इथलीच आहेत, महाभांगार. कुणासाठी मिशा काढायच्या हे पण आयुष्यात ठरवता आलं पाहिजे. मित्र किती जवळचा जीवात असेल, पण तो जर म्हणला मायासाठी तू खून कर किंवा खून मी केला आणि तू बॉडी जर मला डिस्पोज करू लाग, तसल्या वानगडीत पडायचं नाही. पोलिसांना फोन करायचा सरळ. त्या वानगडीत पडला ना की आरोपी तो त्याला त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ते जे साथ देणारे बघू, संदीप राकामी, अशोक जगताप, अशोक काळे, गोरख जगताप आणि पिंटू मोगरे, हे 4 माणसं, हा दत्तात्रय 5वा आणि ही नागिन 6वी. 6 जण घरात जपून बसल्यात आणि त्या दिवशी त्याच्या येण्याची वाट बघतात घरी संध्याकाळी 6-6:30ला. आणि तिथून बऱ्याच थोडं जास्त अंतरावर एका बिताळाच्या कडेला ती डस्टर गाडी लावली होती. त्या सचिनला आणि त्याच्या बायको दत्तात्रय दोघांनी त्या बायकोनी त्याचं हृदयावर वार केल्यात. त्या वारामुळं रक्तस्राव जास्त व्हायला लागला आणि जिच्याबरोबर लग्न केलं ह्या कलियुगात बघा, त्या महिलेनी स्वतःच्या शरीर सुखासाठी ठोक्याच्या मदतीनं स्वतःच्या नवऱ्याचा खून केलेला आहे. आणि तिथं त्याची बॉडी पडलेली. त्याने लगेच गेला की डस्टर घेऊन आला, ती कारमध्ये बॉडी टाकली, तिथून दूर जंगलात माळावर नेली, तिकडे बॉडी टाकून दिली. दुसऱ्या दिवशी कार धुतली आणि त्या दत्तात्रयने ती कार अक्षरशः भांगारवाला लिकून टाकली. का? पुरावा नष्ट करायसाठी कार गेली भांगारवाल्याकडे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिने नाटक करायला सुरुवात केली. चोर आलं का काय आलं बाया, आणि घरात थोडीशी हानमार केली आम्हाला आणि त्यांना घेऊन गेलं आणि ते बेपत्ता आहे असं तसं. बरं, असं ते बेपत्ता. ह्या घटनेची नोंद पेठ पोलीस स्टेशन, आणि पेठ पोलीस स्टेशनने अत्यंत चाणाक्षपणे आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचे करावं तेवढं कौतुक कमी, त्यांनी सदर केस जाणून घेतली. कसं असतं, पोलीस नुसते प्रश्न जरी विचारत असले ना तरी त्यांना कळतं की बाई खरी बोलते का खोटी बोलते, पाणी नेमकं कुठं मुरतंय काय मुरतंय. पण तो फक्त तर्क असतो आणि तर्काला वास्तवाची सत्यापर्यंत त्यांना जायचं असतं. आणि त्यासाठी त्यांचा आपला जो मोबाईल आहे तो काम करतो. CDR काढण्यात येतो. CDR कोणाचे किती कॉल आहेत काय आहे, आणि नंतर काही गुप्त बातमीदार साईडचा एरिया सर्चिंग होतो. त्या सर्चिंगमध्ये वेगवेगळे प्रश्न, कुजबूज काय काय, ह्या सगळ्याचा ताळमेळ घालून आरोपी उचलला जातात. अशा पद्धतीने त्यांनी आरोपी उचललं, तिला उचललं, सगळे कबूल झाले. कारण ज्या गोष्टीचा बोफाटा झाला आहे ती काय दाखलं जात नाही प्रकरण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या केसचा निकाल, ही केस सांगायचं कारण म्हणजे निकाल आत्ता पाठीमागं लागला. त्या निकालामध्ये टोटल 20 वर्षाची लागली सगळ्याला, एकही सुटला नाही त्याच्यातून. 20 वर्षाची जन्मठेप म्हणजे अख्खं आयुष्य यांचं गेलंच. मग ह्या कामिनी दुसानेला काळ्या पाहिजे सोन्यासारखा नवरा गेला. कशासाठी? तर फक्त शरीर संबंधासाठी. आणि ह्या माझा पायी वाटोळं झालं तिच्या प्रपंचाचं. लेकरं बिगर आईची झाली, बाप मरून गेला, पोरं अनाथ झाली, आता म्हातारी आहेत तोवर त्यांना सांभाळतात. अशा प्रकारे हे अनैतिक संबंधांना आळा घालणं महिलांच्या हातात आहे. त्याच्या मनाचा विषय. आजकाल तर असं जग आहे, कुणी कोणाचा मालक नाही, जे ते आपापल्या नादात आहे, आपल्याला मन वाटत असं जगतोय. आणि लोकांचं जगायची इच्छाच नाही राहिली असं मला वाटतंय, की स्वतःहून लोक जन्मठेपेकडे जातात. इतकं सोपा तुरुंग नाही जितका तुम्ही समजता तेवढा. तुरुंगातलं काही अनुभव तुम्हाला मी काय होतं आणि काय असतं हे हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करीन. पण दुसरा नर्क म्हणलं तर तुरुंग म्हणायला हरकत नाही. बरेचसे गुन्हेगार सांगत नाही आता ते, पण तुरुंगात हात जोडून विनंती. स्टोरी जर बोध घेण्यासारखं वाटलं असेल तर लाईक करायला
काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.